हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे सकाळचा नाश्ता. त्यासाठी इकडे मी उडीद डाळ 2 वाट्या उडीद डाळ भिजत घातली होती आणि 4 वाट्या मी तांदूळ भिजत घातले होते. ते काल दिवसभर मी भिजायला ठेवले. रात्री मी वाटून घेतलं आणि फर्मेंट करण्यासाठी रात्रभर हे बॅटर मी ठेवून दिलं होतं. तर हे बघा, अशा प्रकारचं हे बॅटर तयार झालेलं आहे. आणि मी मसाला पॅनकेक काढणार आहे, व्हेजिटेबल पॅनकेक. तर त्याच्यासाठी मी इकडे बघा, गाजर, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, आलं, लसूण हे घालून मी हे बघा, मी असा क्रश करून घेतलेला आहे. चॉपरवरती असे छोटे छोटे तुकडे करून भाज्या सगळ्या चॉप करून घेतलेल्या आहेत. आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे इडली. इडली बनवण्यासाठी इकडे मी इडलीचं पीठ जे असतं ना, आपण जे डाळ आणि तांदूळ घालून भिजवतो, 2 वाटी मी तांदूळ घेतला होता आणि 2 वाटी मी उडदाची डाळ घेतली होती. ती स्वच्छ धुवून मी 1 दिवस पाण्यात भिजत ठेवली 6 तासासाठी. रात्री मी दळली आणि रात्रभर ठेवून हे बघा, पीठ असं फर्मेंट करून घेतलेलं आहे. आणि आत्ता इकडे मी भाज्या, कट केलेल्या भाज्या आहेत, चॉपरनी कट केलेल्या आहेत. तर या भाज्या आहेत ढोबळी मिरची, टोमॅटो, कांदा, गाजर, आलं, लसूण आणि मिरची याच्यामध्ये मी घातलेली आहे या क्रशमध्ये. त्यामुळे काय होतं, चविष्ट आणि पौष्टिक इडली तयार होईल. तर आपण आता इडली बनवायला सुरुवात करूया. यातलं निम्म बॅटर मी इडली बनवण्यासाठी काढलेलं आहे आणि या बॅटरमध्ये आपण आता घालूया मीठ, घालूया चवीप्रमाणे आणि ह्या कट केलेल्या भाज्या, थोडंसं पाणी घालून हे मिक्स करायचं. याचे मी पॅनकेक बनवणार आहे. चवीला खूप छान लागतात आणि पोटभरीचा नाश्ता. इकडे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण थोडंसं पातळ करून घेणार आहोत, जेणेकरून ते पॅनकेक आपले तव्यावरती पसरले जातील. तर आपण हे छान मिक्स करून घेऊया. पाणी सगळं पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. आणि हे बघा, एवढं असं पातळ असायला हवं. इडलीला याच्यापेक्षा थोडंसं घट्ट लागतं आणि जर आपण डोसे किंवा पॅनकेक बनवतो ना, तेव्हा हे असं थोडंसं पातळ पाहिजे. हे बघा, छान तयार झालं आहे. इकडे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झालेला आहे. तर आता आपण याचे पॅनकेक करूया. सकाळी मी मुलांना बनवून दिलेत, दाखवायचं राहिलं कारण एवढ्या सकाळी शूटिंग करणं शक्य झालं नाही. तर आत्ता मी दाखवते. आता आपण हे बॅटर याच्यावरती सोडूया. 2 चमचे सोडलेला आहे. हा माझा पॅन खूप पसरट नाही आहे, तर त्याच्यामध्ये बसेल एवढाच मी सोडलेला आहे. हा थोडासा भाज्या घातल्यात ना आपण, त्यामुळे थोडासा जाडसरच राहतो आणि चवीला खूप छान लागतो. आता झाकण ठेवूया आणि 1 मिनिटासाठी शेकून घेऊया. आता वरची बाजू कोरडी झालेली आहे, झाकण काढून घेतलंय आणि थोडंसं हे बघा, असं तेल टाकूया आणि उलटून घेऊया. हे बघा, खूप छान झालेलं आहे. कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीला तर खूप छान लागतं. गुबगुबीत आणि चवीला खूप छान असा हा पॅनकेक तयार झालेला आहे. उडदाची डाळ आणि तांदूळाचा पॅनकेक.